नमस्कार मंडळी, कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, आज आहे 14 ऑगस्ट. खरं तर आजचा दिवस कसा होता हे सांगायला नक्कीच तुम्हाला मंडळी आवडेल. कारण आपण नेहमीच आपल्या व्हिडिओमध्ये सांगत आलो आहोत, की कोकणातले तरुण हे उद्योजक झाले पाहिजेत, कोकणात उद्योगधंदे निर्माण झाले पाहिजेत. मंडळी, खरं तर कोकणातले तरुण शिक्षण घेऊन मुंबई, पुण्यासारख्या किंवा इतर शहरांचा मार्ग धरतात, पोटापाण्यानिमित्त, कामधंद्यानिमित्त. पण माझा मित्र अभिजित शिंदे याने गावीच राहून वेगवेगळे व्यवसाय सुरू केले आहेत. त्यापैकीच एक आजचा व्यवसाय म्हणजे त्याचा हॉटेल बिझनेस. हॉटेल व्यवसायात त्याने पदार्पण केलंय आणि खरं तर त्याच्या हॉटेलला सकाळी आपण भेट दिली होती. दिवसभरात खरं तर वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला जायचं होतं. सो आजचा व्लॉग हा आपल्या अभिभावाच्या हॉटेलच्या ओपनिंगचा आहे. नक्कीच तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या अभिभावाला भरपूर शुभेच्छा द्या. मंडळी, पटकन फ्रेश झालो आणि आपल्या मित्राच्या हॉटेलमध्ये आलोय आणि कसं आहे, उमेदादा पण आलाय पटापट सकाळी सकाळी. चला, आज आपल्या हॉटेलचं ओपनिंग आहे. लवकरात लवकर आलोय सकाळी उठून. चला, तुम्हाला दाखवतो आता हॉटेलमध्ये काय तयारी आहे किंवा पूजा वगैरे होईल. आता हार वगैरे बांधणं चाललंय. आज सगळेच पाहुणे मंडळी पण येतील. आपण संध्याकाळपर्यंत असू. थोडंसं मध्येच आपल्याला अजून दिवसभरात इतर ठिकाणी पण जायचंय, पण म्हटलं सकाळी सगळे आपल्या अभिभावाच्या हॉटेलला आपण भेट देऊ. आता पावसाचंच वातावरण आहे आणि बघा आता असं स्टेट जा तिकडं. परत पण आलाय. बरात हाय, सुप्रभात. सुप्रभात. अभि हा, चालू दे जोरात. चला, हे बघा हार वगैरे बांधणं चाललंय ठीक आहे. आणि मध्ये तुम्हाला आता हॉटेलची टूर वगैरे देतो, पण त्या अगोदर थोडंसं बाहेर बघा, आज पावसाचं वातावरण आहे. चला, बाहेरून पण एक दाखवतो मुंबई गोवा हायवे वगैरे, नंतर आपण हॉटेलच्या आतमध्ये येऊ. मंडळी, समोरच दिसते ती आपल्या तुरळ गावची ग्रामपंचायत आणि हा आहे मुंबई गोवा हायवे. इकडे मुंबईकडे जाता आणि जेव्हा तुम्ही मुंबईवरून गावी येता तेव्हा आपलं हॉटेल अभीर म्हणून आहे आणि हे बघा हा हायवे गावाकडे जाताना म्हणजे इव्हन डायव्हर्जनच्या तिकडून तुम्ही येऊ शकता, तिथे डायव्हर्जन आहे. सो हे आहे हॉटेल अभीर. आपल्या अभिभावाची काय तयारी आहे चला तुम्हाला दाखवतो आतमध्ये. अभिची फॅमिली आली आहे, तुम्हाला दादा घेऊन आलो वाटतं. हाय, नमस्कार. नमस्कार नमस्कार वहिनी. नमस्कार. चला, सगळेच मेंबर आले. ताई अतू पण आली. अतू हाय. चला, हळूहळू आता सगळेच पाहुणे मंडळी येतील आणि पूजा वगैरे होईल. आणि आज आहे आपल्या अभिभावाच्या मुलाचा वाढदिवस, ते देखील हॉटेललाच आपण सेलिब्रेट करणार आहोत. सो चला, हे बघा सगळे हळूहळू गावकरी यायला लागलेत. तर मंडळी, हॉटेल अबीरला भेट देऊन आपण पुढे थेट निघालो होतो आपल्या पुढच्या नियोजित कार्यक्रमाला. खरं तर नशामुक्त तरुणाई आणि सायबर सिक्युरिटी याच्यावरती मार्गदर्शन करण्यासाठी कडवे एज्युकेशन सोसायटीच्या शाळेमध्ये खरं तर एक शिबिर भरवण्यात आलं होतं आणि त्या शिबिराला मी हजेरी लावली होती. सो हे शिबिर कसं होतं आणि कोणी मार्गदर्शन केलं हे देखील तुम्हाला सांगतो. तर आपल्या संगमेश्वर पोलीस स्टेशनचे पोलीस ऑफिसर आहेत केणी सर, त्यांनी या शिबिरामध्ये सगळ्याच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. हिरव्यागार कोकणामध्ये आपलं मन कधी रमून जातं आणि तुम्ही कधी याच्या प्रेमात पडता याचं तुम्हालाही, याची जाणीव तुम्हालाही होत नसेल. पण हे जे कोकणातलं आयुष्य आहे हे तुम्हाला पुन्हा कधी उपभोगता येणार नाही. आणि बालपणातलं जे आयुष्य आहे ते तुम्हाला कधीच उपभोगता येणार नाही. त्यामुळे बालपणामध्ये तुम्हाला हा जो सुंदर कोकण दिसतोय त्याची नेहमी म्हणजे मजा घ्या. सुंदर आपल्या ठिकाणी ठिकठिकाणी डोंगर आहेत, नद्या आहेत, ताले आहेत आणि त्याच्याबरोबर आपल्याला शिक्षणही घ्यायचं. मग शिक्षण घेत असताना ते आनंदाने घेतलं पाहिजे.
मजेने घेतलं पाहिजे आणि आपल्याला आपण कोकणात जन्मलेलो आहोत याचा अभिमान असला पाहिजे आणि त्या अभिमानापोटी आपण या कोकणाचं नाव पूर्ण जगामध्ये भारतामध्ये आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एक नंबरला आलं पाहिजे आणि माझी सगळ्या विद्यार्थी मित्रांना विनंती आहे की आपलं मूळ काम जे आहे ते शिक्षण घेणं आहे. एक साथ प्रतिज्ञा केली तयार. मी माझ्या व समाजाच्या कल्याणासाठी अशी शपथ घेतो की मी तंबाखू, दारू, अंमली पदार्थ इत्यादी कोणत्याही मादक द्रव्याचे सेवन करणार नाही. त्यांची जाहिरात अगर वापर करणार नाही, त्यांचे उत्पादन करणार नाही. मित्रांना, नातेवाईकांना अथवा इतर व्यक्तींना कौटुंबिक सामाजिक समारंभात मादक पदार्थ देणार नाही. मादक पदार्थांच्या आहारी गेलेल्यांना व्यसनमुक्त होण्यासाठी मी मदत करेन. व्यसनमुक्त समाज हे माझे ध्येय असून मी त्यासाठी मनापासून प्रयत्न करेन. धन्यवाद. खरं तर शिबिर झाल्याच्या नंतर घरी आलो. घरी येऊन परत फ्रेश होऊन परत एकदा हॉटेल अबीरला भेट दिली, कारण आपल्या हबीभावाच्या मुलाचा वाढदिवस देखील होता. सो तो वाढदिवस देखील तुम्ही बघा. मस्तपैकी सगळेच आपले मित्र परिवार, नातेवाईक, आपते सगळ्याच मंडळीने तिथे भेट दिली होती. मंडळी चला परत एकदा अभीच्या हॉटेलला पोहोचलो आहे. कसं आहे, सकाळी आपण येऊन गेलो होतो, त्याच्यानंतर आता संध्याकाळी आलो आहे. तसं आज थोडी माझी धावपळ असल्यामुळे ओपनिंगला सकाळी आपण हजेरी लावली आणि आता आज अभीच्या मुलाचा वाढदिवस आहे. सो हॉटेलला आलो आहे. चला मंडळी आपण परत एकदा हॉटेलला आलो आहे. संध्याकाळची वेळ आहे आणि बघा. नमस्कार सर. नमस्कार. चला हे बघा, संध्याकाळी असं वातावरण असणार आहे. लाइटिंग बघा, लाइटिंग. चला आमचा मित्र भरत काय करतो बघा. अरे भरत, दिवाबत्ती. चला द्या इकडे बघा, मस्तपैकी छान अशी लाइटिंग लावली आहे. हॅपी बर्थडे डेकोरेशन बघा आपल्याच भावाने केलं आहे. आपल्या घरी विहाच्या बर्थडेला ज्याने केलं त्यानेच हे डेकोरेशन केलं आहे मस्तपैकी. इकडे आहे मित्र आपला अभि आणि हॉटेल अबीरचे मालक खुद्द अबीर शिंदे. कसं वाटतंय? रिॲक्शन बघा. चला काय ग, वाढदिवसाची तयारी केलीस? झाली ना? केक आणलायस ना? पप्पाने आणलाय. अरे वा. चला पाहुणे अजून यायचे. ओके, मस्त वाटतं रे. झकास, एक नंबर. उद्यापासून रेग्युलर सेवेमध्ये सुरू. हॅपी बर्थडे टू यू. केक कापून झालाय, सगळे केक खात आहे बघा. होय, हे बघा चिल्लर पार्टी बघा. हा बघा केक खातोय चोरून चोरून एकटा. बायको चालू द्या चालू द्या. चला नमस्कार. हा बघा डायरेक्ट किचन मध्ये एंट्री मारून केक खातोय. चला इकडे बघा मस्तपैकी अर्धा केक संपला. यांना ओळखता काय? पुण्याला पहिल्यांदा आपण यांच्याकडे घरी गेलो होतो. पुण्यावाले आहेत. परत येऊ गणपतीला येऊ किंवा दहीहंडीला येऊ. हा
नक्की या. नक्की नक्की हा. चालू द्या. करायचं सगळं पोती पुरण तिथं जाऊन लावलेलं असतं त्या होय ना बाजूला. नक्की नक्की फिरायला येऊ. इकडे बघा आई साहेब आहेत आपल्या अभिजित भावाची आई आहेत आणि इकडे बघा हा स्पेशल मास्टर शेफ आहे. अक्षय व्हिडिओ बघत असतील तर इकडे मास्टर शेफ बघा कमान इकडे सांभाळली आहे. चला माझा काय चाललंय तुझं केक खातो सोनू केक का तर मला कोण देणार डबल डबल खायचं डबल खायचा आहे बरं चला आपण पण केक खाऊया आम्ही हात साफ करून परत डबल खातोय ठीक आहे संदेशला जरा पण भेटला अरे वा माझा फोटो आलाच नसला आता पहिल्यांदाच येतात होय अरे सॉरी कामाचा माणूस चला मला पण मी पण डिश घेतो केक कापून झालाय आणि आता आलेल्या पाहुण्यांना खास आमचा उमेदाब काय व्हेज पुलाव व्हेज पुलाव आहे. हा 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 खमंग सुगंध येतोय सगळ्यांना व्हेज पुलावची मेजवानी आहे आणि अजून पण बाकी साधा भात पण आहे ना साधा भात आहे छोले लोणचं आहे पापड आहे ओके आणि आमचा भरत भाऊ पण बघा मदत करतोय इकडे राकेश आहे डाळ वाढतोय भात वाढतोय आणि स्वतः अभि पण वाढतोय बघा ही सुरुवात आहे आजपासूनची आपण पुढचा व्हिडिओ बनवू मेनू काय असेल या मंग्याला बोलव ना आहे भाऊजींचा जो हॉटेलचा ओपनिंग आहे ना, शिंदे भाऊजी. चला सगळे जेवून झालेत आता आम्ही जेवतोय हा भाऊ आपल्याला वाढतोय वाढ लोणचं तू बस चिंध्यामिरीत पण जेवायला कधी गेलो हा वाढपी असतो बघून ठेवायला चला जेवून घेऊया तर मंडळी हा होता आपल्या अभिभावाच्या हॉटेलचा व्हिडिओ खरंच खूप मेहनत करून कोकणातल्या तरुणाने हॉटेल व्यवसायाला सुरुवात केली आहे नक्कीच आपल्या अभिभावाला शुभेच्छा द्या आणि कधी मुंबई गोवा हायवेला आला असाल तर आपल्या अभिभावाच्या हॉटेलला नक्कीच भेट द्या आपला कोकणातला तरुण आहे आपला कोकणातला उद्योजक आहे त्याला सपोर्ट देखील होईल सो चला मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवर्जून कमेंट करून सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि जेव्हा कधी मुंबई गोवा हायवेला येत असाल गावी जात असाल मुंबईला जात असाल तर तुरळमध्ये थांबा आणि हॉटेल अभिरला नक्कीच भेट द्या चला मंडळी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा येवा कोकण आपलं काळजी घ्या